भूवरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हरि जय कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी
मृत्यूलोकी आम्हा आवडते परी मृत्यूलोकी आम्हा आवडते नाही एका हरी नामे विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बयसते सोने रूपे आम्हा मुक्तिके समा सोने रूपे आम्हा मुक्तिके समा मानिक पाषाण खडे विठले हे चित्त प्रपंचापासून विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बयसते तुका म्हणे द्वेषाची सतील नारी तुका म्हणे द्वेषाची सतील नारी या परी आम्हा पुढे विठले हे चित्त विशाल महाराज यांनी चाल म्हणतील आणि त्याला साथ विनायक पाटील मृत्यूलोकी
लोक आवडते परी नाही एका
हरी नामे विण विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे सोने रुपे रुपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची पर्यामा पुढे विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते म्हणे बैसलेशे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुका वा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका नाम हे वाचे से गाता सावळा जोडलावर माता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तयाटविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करू मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे विण विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते म्हणे बैसलेशे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गात्यातील 4 चरणाचा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया समस्त मानवी जीवनाला
उपदेश करत असताना महाराज म्हणतायत की या मृत्यू लोकामध्ये आमचा जर विचार केला तर आम्हाला फक्त भगवंताचं नाव तेवढं आवडतं. भगवंताच्या नामाशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही एका हरिनामी विन. आणि म्हणून आम्हाला जे आवडतं ते आम्ही तुमच्या समोर ठेवतोय. आणि मग याच्यावरून तुम्हाला काय आवडलं पाहिजे हे तुम्हाला ठरवायचंय. काय आवडलं पाहिजे तर जन्माला आल्यानंतर मृत्यूलोक म्हणजे हा लोक, याला मृत्यूलोक म्हणतात. आणि या लोकांमध्ये आल्यानंतर काय आवडलं पाहिजे आणि काही आवडलं नाही पाहिजे या अभंगातून तुम्हाला आम्हाला विचार करता येईल. विठ्ठल विठ्ठले चित्त प्रपंचा पालनी वमन ते मय बैसले शे तुकोबा
तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आम्हाला काय आवडतं ते तुमच्या आमच्या समोर ठेवलं. तर तुकोबाराय म्हटले या लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या पण त्या गोष्टी आम्हाला आवडायला तयार नाही. आम्हाला इथं आल्यानंतर फक्त एकच गोष्ट अंतःकरणापासून आवडते ते म्हणजे भगवंताचं नाव, ते म्हणजे देवाचं नाव. हरीच्या नावाशिवाय आम्हाला दुसरं काय आवडत नाही. आणि दुसऱ्याबद्दल आमच्या अंतःकरणाची जर स्थिती तुम्हाला विचारायची असेल, परमार्थाशिवाय भगवंताशिवाय नामाशिवाय जर दुसऱ्याबद्दल आमच्या अंतःकरणाची काही स्थिती झाली हे जर तुम्हाला आम्ही सांगावं असं वाटत असेल तर तुकोबाराय म्हटले सांगायचं काय ते सांगावं सुद्धा असं आमच्या मनामध्ये नाही एवढा वीट आलाय त्याचा. विठले हे चित्त प्रपंचा सांगण्याकरता सुद्धा भोगणं तर लांबच आहे, आवडणं तर लांबच आहे, पण सांगायचं म्हटलं तरी सुद्धा आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय आलाय वीट आलाय. बोलावं सुद्धा वाटत नाही एवढा वीट आलाय. काय केलं असं एवढं प्रपंचानं महाराज तुकोबारायचं संसारानं काय केलं असेल आम्हाला तर वीट आला नाही. मग तुकोबारायनं एवढा का वीट आला असेल? तुकोबारायने असं काय प्रपंचाबद्दल त्यांनी माहिती गोळा केली असेल, प्रपंचाचं काय रूप कळालं असेल तुकोबारायना एवढा वीट त्यांना आला. आपल्याला पाहिलं तर आपल्याला आणखी वीट आला. कुठपर्यंत वीट येणार नाही. आम्हाला तिथपर्यंत वीट येणार नाही जोपर्यंत घरचे लाद धरून बाहेर काढणार नाही तर सरणावर. पण तुकाराम महाराज म्हटले आम्हाला वीट आलाय. म्हटले का वीट आलाय त्याचं स्वरूप काहीतरी कळालं असेल. किती वीट आलाय आणखी. वमन ते मने बैसले से त्याचं तर नाव काढावंच वाटत नाही, पण नाव जरी त्या प्रपंचाचं काढलं तरी वकार येते म्हणे, उलटी येते म्हणे. वमन म्हणजे उलटी उलटी येते. प्रपंचाचाच वीट येतो म्हटल्यानंतर प्रपंचातल्या गोष्टीचा तर सोडूनच द्या. काय त्यांच्याबद्दल विरक्ती निर्माण झाली महाराजांच्या अंतःकरणामध्ये. सोने रुपे आम्हा मृतिके समान तुकोबारायांचं सांगतोय. माणिक पाषाण खडे जैसे सोने रुपये आम्हाला मातीसारखे वाटायला लागले. माणिक हे आम्हाला पाषाणासारखे खड्यासारखे वाटायला लागले. एवढी विरक्ती प्रपंचातल्या वस्तूबद्दल झाली. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. जगात दोनच गोष्टी की ज्या माणसाला नरकामध्ये घालू शकतात, एक कनक आणि दुसरी कामिनी. दोनच गोष्टी नरकात घालतात, एक परद्रव्य आणि दुसरी परनारी. आणि नेहमी शास्त्राने या दोन गोष्टी वर्ज्य सांगितल्यात आम्हाला. परद्रव्य परनारी यांचा धरी विठाल. आणि तुकोबाराय आजच्या अभंगातून या दोन्ही ठिकाणी आमचं मन विटलंय असं सांगतायत. विठाला विठाला अभंगाचा सगळं भाव तुमच्या समोर मी ठेवलाय. शिवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. मौजे टाकविया पाऊन होईमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्या खंडारी नाम सप्ताह आणि यंदाही या ग्रामस्थांच्या वतीने कमिटीच्या वतीने या ठिकाणी सुंदर असं सप्त्याचं आयोजन नियोजन भव्य स्वरूपामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या सप्ताहामध्ये यंदा पुनश्च एकदा दुसऱ्यांदा या नगरीमध्ये सेवा करण्याचा हा योग. तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेले मनापासून आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. सर्व काही कमिटी असेल, आमचे सुगानंद साहेब असतील, यांचा पुन्हा परत एकदा ही सेवा करण्याचं भाग्य माझ्याकडे त्यांनी दिलेलं. या ठिकाणी उपस्थित सर्व काही गावातील परिसरातील सर्व गोड अशी महाराज मंडळी, वारकरी मंडळी, काळकरी मंडळी, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, परिसरातील गुणीजन मंडळी असतील, विद्वान मंडळी असतील, सर्व काही ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी गोड अशी चाल गायली असे आमचे परममित्र परमार्थ स्नेही विशाल भाऊ असतील, ज्यांनी मागे गोड अशी साथ केली असे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही विनायक बाबा असतील, हरिभक्त परायण आमचे सूर्यकांत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आमचे आदरणीय दामोदर अण्णा असतील, हरिभक्त परायण आमचे परममित्र पांडुरंग भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्व काही गावातील परिसरातील काळकरी मंडळी असतील, आमचे कासराळकर सर्व काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
विनेकरी बाबा आमचे हरिभक्तपरायण काटेवाडीकर बाबा त्यांची उपस्थिती आहे, ज्यांच्याकडे व्यासपीठ आपण दिलेलं आहे आणि मृदंगा करता ज्यांची गोडशी साथ आहे, असे आमचे दोन्ही मृदंगरत्न हरिभक्तपरायण बाबा शिवशंकर महाराज असतील दावणगावकर आणि हरिभक्तपरायण आमचे पांडुरंग भाऊ असतील, दोन्ही मृदंगाचार्य असतील, आमचे चौबदार साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित आहे आणि दोन्हीही चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. या दोन्ही चॅनलवरती आपल्याला हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आजच्या कीर्तनाचा. ते म्हणजे पहिलं चॅनल जे आमचे हरिभक्तपरायण भास्कर ग्राफिक्स भास्कर पाटील ग्राफिक्स हे चॅनल आहे, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला संपूर्ण चॅनलवरती कीर्तन पाहायला भेटतील. आणि दुसरं चॅनल म्हणजे आमच्यासोबत आलेलं जल्लोष कीर्तनाचा हे पण चॅनल आहे, याही चॅनलवरती आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळणार आहे. दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्याबरोबर घंटी वाजवून ठेवा म्हणजे घंटी वाजवलं की काय होतं, आपल्याला जेवढे काही कार्यक्रम अपलोड होतील तेवढे पाहायला भेटतील. विठाला विठाला चला आपण अभंगाच्या पदापदाचा विचार करण्याकरता प्रवृत्त होणार आहोत. लक्ष देऊन कीर्तन ऐका म्हणजे तुम्हाला कळत. तुकोबारायांच्या अभंगातून आम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे सांगताय. काय आवडतं आम्हाला आणि काय आवडत नाही आणि आपल्याला उपदेश करतायत की बाबा तुम्हाला काय आवडलं पाहिजे आणि काय आवडलं नाही पाहिजे. संतांचं सांगणं प्रत्येक गोष्टीमध्ये साधूच्या उपदेशच आहे. तुकोबाराय जे सांगताय हे कोणाकरता सांगताय? तुकोबाराय किंवा संत असतील, सर्व संतांचा विचार केला तर संतांनी जगाच्या कल्याणाकरता कधीच फॉर्म्युला लपवून ठेवला. फॉर्म्युला कळतो का? फॉर्म्युला ज्या गोष्टीने समाजाचं हित होणार आहे ही गोष्ट संतांनी कधी लपवून ठेवली, ती समाजापर्यंत दिली. काय देतात साधू? कळालं का त्याचं वर्म? त्याचं वर्म एकच आहे, संतांचं जीवन हे निष्कपट आहे. संतांच्या जीवनामध्ये कसलं कपट नाही. आम्ही आमचे फॉर्म्युले लोकांना देतो का? देत नाही. का देत नाही? कारण आमचा स्वभाव आहे जे मला मिळालंय ते लोकांना मिळतं कामा हे आमचा स्वभाव आहे. जसं रोहिदास महाराजाला कीर्तन जमत, जसं रोहिदास महाराज कीर्तन करतात तसं दुसऱ्यांनी कीर्तन करता कामा. असं मी माझ्यावर घेऊन सांगतो, तुमचं काय मला माहित. हा माझं सांगतोय. हे माणसाचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव असाच आहे. माझ्या जे आम्ही कमवलंय, जे आम्हाला मिळालंय ते लोकांना मिळू नये वाटतं. असा कोण आहे महाराज? गावात एखाद्याचा 2 मजली बंगला झालाय आणि त्याला वाटतं का आपल्या शेजारी आता 3 मजली बंगला व्हावा असं वाटतं? कोणी हात वर करायचं सत्कार करतो त्याचा वाटतं? नाही. आम्हाला वाटतं शेजाऱ्याने गावातलं घर इकून दुसरीकडे निघून गेलं पाहिजे. हे आमचा विचार आहे. म्हणजे आम्हाला दुसऱ्याला आमचे फॉर्म्युले सांगायचे नाही. फॉर्म्युलाला आमची गोष्ट झाली. माणसं शेतामध्ये पिकाला कोणता औषध मारलं हे सुद्धा लोकांना सांगत नाही. सांगतात आम्ही शेतामध्ये कोणता औषध मारले हे सुद्धा लोकांना कळू देत नाही. घरामध्ये बादलीमध्ये बकेटामध्ये औषध करतात आणि घरूनच बादली घेऊन जातात शेतामध्ये. शेजाऱ्याला विचारलं कोणतं मारलं एक असतं पण नाव दुसरं सांगतात. याला म्हणायचं साधा औषधाचा फॉर्म्युला मी लोकांना सांगत नाही. कल्याणाचा फॉर्म्युला कधी सांगू? विठाला विठाला विठाला. हे फक्त संत सांगू शकतात या जगामध्ये. आणि मग संतांच्या प्रत्येक शब्दांमध्ये उपदेश आहे. लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांच्या अभंगातून ही स्वतःची आवड सांगताय. काय आवडते? मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्हाला आवडतं काय? आवड फक्त चेतनाला असते. 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक जड आहे आणि दुसरा चेतन आहे. जडाला आवड नाही. जडाला कसल्याच प्रकारची आवड नाही, कारण तिथं कसली हालचालच नसते जडाच्या ठिकाणी. जडाला आवड नाही. आवड फक्त चेतनाला आहे. दगडाच्या ठिकाणी काय आवड? दगडाला काय आवड असते का? काही आवड नसते. कसल्या प्रकारची दगडाला आवड असते का? कारण त्याच्यामध्ये चेतनत्वच नाही आणि मग त्याच्या ठिकाणी आवड संभवतच नाही. किंवा ते जाऊ द्या, एखादा मेलेला माणूस आहे, मेलेला माणूस त्याच्यातला प्राण निघून गेल्यानंतर
त्या शरीराला तुम्ही किती सजवलं, काही केलं, काही उपचार केले, कसले कपडे घातले, किती परफ्यूम मारले, तरी त्याला काही आनंद आहे का त्या गोष्टीचा? बोला 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 बोला. तुमच्या इथं माणसं मरत नाहीत का? हा, मरतात ना, मग माना हलवा ना. त्याला काय परिणाम आहे का त्याचा? नाही नाही म्हणे. आमच्या इथे एक जण मारला आणि त्याला जर परफ्यूम नाही मारलं तर तो नाराज होईल आमच्यावर. असं काय आहे का? असं झालंय का? असं काही नाही. त्याला सजवलं जात नाही त्याला, कारण ते जडच आहे शेवटी सरपंच, त्याला सजवत नाही. असं झालंय का? तुमच्याकडे ब्युटी पार्लर वाले लावतात का लग्नामध्ये? लावतात का ब्युटी पार्लर वाले? लावतात. सध्या ट्रेंड मध्ये येते, फॉर्म मध्ये. असं झालंय का? नाही नाही. आमच्या इथं एखाद्याने फोन लावला, काय तुमची फी घ्यायची घ्या, 15,000 20,000 25,000 काय घ्यायची घ्या, पण आमच्या इथं या. ते म्हटलं येईल, पण कार्यक्रम आहे. काही नाही म्हणे, आमचे आजोबा वारले आणि त्यांना सजवायचंय, त्यांचा मेकअप करायचा. काही करा ना त्याला. परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेलिया ओस फूल देती, आयुष्या शेवटी देह तैसा. फुलातला सुगंध निघून गेला की ते फुल जड आहे, त्याला काय अर्थ उरला? तसं याच्यातला प्राण निघून गेला. कशातला? याच्यातला. मग याला किती सजवा, याला किती चांगले कपडे घाला, याला काय उपचार करा, त्याचा आनंद आहे का? याला काही त्याला आनंद आहे का? माणसाचं तेच असतं नेमकं. माणसं जिवंतपणी भाकर घालत नाहीत, मेल्यानंतर चांगले चांगले कपडे त्याला घालतात. कोणाला? कोणाला? मेल्यावर उपचार चांगले चांगले. जिवंतपणी कधी कुटका माहित नसतो त्याला, म्हातारपणात ते आण आण करून मरत, आणि मेल्यानंतर अख्ख्या गावाला बुंदीचं जेवण खा म्हणे. का? आमच्या आज्याची तेरवी, आज्या 3 भाकरीचा मारला तू. माणसाचं उलट गणित आहे. मी बोलत नाही ये मृत्यू लोकीचे उपराटे. माऊली म्हटले संसाराची रीतच आहे. संसाराने आजपर्यंत कधी जिंदा माणसाला चांगलं म्हणलं नाही. म्हणलं चांगलं मेल्यावर विठाला विठाला. म्हणलं का चांगलं? सगळा प्राण निवडला म्हणतात माणसं. माणूस चांगला होता. आणि मग मला एक सांगायचं बाबा, त्या जडाला कसली आवड? तुम्ही त्याला सजवलं काय? किती पब्लिक जमा केली काय? कोण आलं काय? कोण गेलं काय? असं म्हणतो का? स्मशानापर्यंत नेल्यानंतर असं उठून थांबतो का तो मेलेला माणूस? आणि पब्लिक बघतो का? जास्त पब्लिक आली की म्हणतो का वा 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 तुम्ही माझ्या अंत्ययात्रेला आले, तुमचे आभार अभिनंदन म्हणतो का तो? आणि असं जर त्याने केलं तर सगळे राहतील का तिथं? एक तर राहील का तिथं कोणी? असं व्हायला पाहिजे. राहतं का एक तरी? एकही राहत नाही तिथं. जे पळतील चिंग चिंग का एकही राहत नाही. बरं असं झालंय का? माणसं कमी आली म्हणून ते नाराज झालं का? नाही मला आज पेटवायचंच नाही, उद्या माणसं जमा करा मग पेटवा. अरे किती आले काय आणि किती गेले का? आपल्या खेडे भागात बरं आहे. त्या सिटी मध्ये शेजारच्या रूम मध्ये माणूस मिळला असतं, शेजारच्या रूम मध्ये कळत त्याला 4 खांदेकडे नसतात. उचलून गाडीत टाकलं की मग गाडी ते वाजत जाते. कोणते वाजत जाते ते? हे राम तू जगदाता
विश्वविधाता. मग ओळखायचं कोणतरी टपकलंय गड्या. हा सिटीमध्ये माणूस मेले खेत हे गाणं वाजलं ओळखायचं कोणतरी चाललंय आता. त्याला काय काय मला एकच भाव सांगायचं, जडाला आवड नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे, जोपर्यंत चेतन आहे, तोपर्यंत आवड. दगडाच्या जसं मेलेल्या माणसाच्या ठिकाणी कोणता आनंद नाही, कोणतं दुःख नाही. आणि जडाला आवड नाही. आवड कोणाला आहे? आवड चेतनाला आहे. चेतन. मग चेतनामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात आपले. एक जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी, आणि तिसरी आवड आहे संतांची. जीवाला वेगळं आवडतं, देवाला वेगळं आवडतं, आणि साधूला वेगळं आवडतं. विठाला 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 विठाला. जीवाला काय आवडतं? तसं जीवाचा विचार केला तर जीवाला बऱ्याच प्रकारचं आवड आहे. वेगवेगळ्या आवडी जीवाचे. जीवाला काय आवडतं? जीवामध्ये सुद्धा 4 प्रकारचे वर्ग आपल्याला बघता येईल. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. हे 4 प्रकारचे. मुक्ताला जरी सोडलं तरी 3 तरी प्रकार आपल्याला पकडता येईल. मुक्तामध्ये संतांना घालता येईल आपल्याला मुक्त म्हणून. पण 3 तरी प्रकार आहेत. पामराला काय आवडतं? पामराला काय आवडत नाही. पामराला खायला चांगलं पाहिजे, लिहायला चांगलं पाहिजे, भोग भोगायला चांगले पाहिजे. तिकडे जगाचं काही होऊ दे, तो नंतर जन्माला यायचं मानत नाही, आणि अगोदर जन्माला आलो हे सुद्धा मानत. त्याला खायला प्यायला चांगलं पाहिजे, तेवढ्यावर बस. विषयाला विषय भोगण्यामध्ये आनंद आहे. जिज्ञासूला त्याची आवड वेगळी आहे. पण जीवाची प्रामुख्याने आवड काय याचा विचार केला आपण तर तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर तुकोबाराय सगळ्या जीवाला कॅप्चर करतात, सगळ्या समाजाला. आणि समाजाची एक आवड तुमच्या आमच्या समोर ठेवतायत. काय आवड आहे? मूढ जना छंद लावण्याचा. मूढ जना छंद लावण्याचा. माणसाला लावण्य आवडतं म्हणे, जीवाला जास्त. इथं जेवढे आपण बसलोय तुकोबारायांच्या विचाराने, तुकोबाराय म्हणतात सगळ्यांना काय आवडतं? काय आवडतं? बघा माझ्याकडे बघा, काय आवडतं? लावण्य. लावण्य. आणि बघा तुम्ही सध्या जगाचा सर्वे करा, माणसाचा सगळ्यात जास्त जर खर्च कशावर असेल तर ते दिसण्यावर आहे. कशावर? कशावर? पोरं कशावर? ऐक ना, दिसण्यावर. पावडर लावणार लागेल तू. तूच काय त्यातले जवळजवळ 90% जण पावडर लावून आलेत. का? चांगलं दिसलं पाहिजे. माणसाचा खर्च दिसण्यावर जास्त आहे. मी बोलत नाही, तुकोबारायांचं प्रमाण आहे मूढ जना छंद लावण्याचा. चांगलं दिसलं पाहिजे. माणसाचा बाकी कशावर खर्च नाही, याच्यावरती जास्त खर्च आहे. का? कारण लोक सगळं काय अप टू डेट पाहिजे म्हणतात. लिहायला चांगलं पाहिजे, कडक इस्त्रीचे कपडे. घरामध्ये बघा प्रत्येकाची साबण वेगवेगळी आहे, प्रत्येकाची क्रीम वेगवेगळी आहे. फेरन लवली काय, त्याच्यानंतर ते पाऊंड्स काय, त्याच्यानंतर बोला 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 जे लावतात ते संतूरला आहे बाय, ते क्रीम नाही ते साबण. हा असे वेगवेगळे बघा तुम्ही. एवढं काय काय जमवून ठेवलंय. परफ्यूम काय काकामध्ये मारायचं. म्हणजे आमचा विचार एकच आहे, आम्हाला जास्त छंद कशाचा आहे? चांगलं दिसण्याचा, जीवाचा छंद.
वरून चांगलं दिसलं पाहिजे. टाकळीमधल्या एका मावशीचा पाय मुरगळला आणि ती उदगीरला गेली हाडाच्या दवाखान्यात. डॉक्टर साहेब बघा बरं, पाय थोडा जास्त दुखायला लागला. डॉक्टर म्हटला मावशी, सर्व वरून बघितलं पण डॉक्टरला काय कळलंच नाही. डॉक्टर म्हटला मावशी असं काही कळत नाही, तुमच्या पायाचा काय काढावं लागेल, एक्सरा काढावं लागेल. काय काढावं लागेल, एक्सरा. मावशी म्हटली, मावशी टाकळी ती तेवढं काही समजत नव्हतं. मावशी म्हटली डॉक्टर साहेब एक्सरा म्हणजे काय, काय नाही म्हणजे तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल. मावशी म्हटली डॉक्टर साहेब थोडं थांबा, मी आता टाकळीला जाऊन येते. घाई गडबडीमध्ये मी आले, काय झालं काय नाही म्हणे, तर पायाचा फोटोच तुम्हाला काढायचाय. मी लगबगीने आले, थोडं पायामध्ये पैजण घालायचं विसरले, पैजण घालून येते मी. मावशी तुझ्या पायाचा फोटो काढून काय चौकात लावायचंय का तिथं, एक्सरा काढायचंय ना. पायाचा फोटो काढायचा म्हटलं की मावशीला काय आठवली, पैजण आठवली. म्हणजे पाय चांगला दिसला. एक 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 गोष्ट बघा, माणसाचा जास्त खर्च हा लावण्यावर. वरच्या गोष्टीला महत्व देणारा समाज म्हणजे जीव. वरच्या गोष्टी माणसं आज कशाला महत्व देतात, तर पॅकिंगला महत्व देतात जास्त. पॅकिंग चांगली पाहिजे, आतमध्ये माल कसा असला तर काय हरकत, वरून चांगलं पाहिजे दिसायला वरून. आणि मग त्याच्याकरता तुकोबाराय म्हटले, मूर्ख माणसाला छंद फक्त बाहेरच्या गोष्टीचा असतो. विठाला विठाला मूढजना छंद लावण्याचा, जीवाचा छंद वेगळा. देवाला सुद्धा छंद आहे, देवाला सुद्धा आवड. देवाला आवड कशाची, तर देवाला आवड त्याच्या भक्ताची आहे. भक्ताची किती आवड होती, जीवापेक्षा जास्त देवाला त्याचे भक्त आवडतात. एवढंच नाही, भक्ताचं जे चरित्र गातात, आपण इथं कीर्तन करतोय ना, आपण संतांचं नामस्मरण करतोय ना, संत तर आवडतातच, पण संतांचं जे नामस्मरण करतात, माऊली म्हटले माझ्या भगवंताला, ते सुद्धा प्राणापेक्षा जास्त आवडतात. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जे संतांचं नामस्मरण करतात, जे ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात, जे साधूचं गाणं गातात, महाराज म्हटले तो देवाला इतका आवडतो, तो आपल्या माथ्यावरती बसवतो त्यांना. बेटाला किती आवडतो, ऐका महिमा आवड, ऐका महिमा महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लनीची. जगाचा मानव जग काय सामान्य नाही, पण इतके भक्त आवडतात माझ्या भगवंताला. विचार केला नाही ही भिल्लनी किती दिवस आंघोळ केली होती, तिने दात घासली होती की नव्हते, जंगलामध्ये राहणारी कधी दातून केलं होतं नाही का. थोर प्रेमाचा भुकेला, याला म्हणायचं आवड. आम्हाला आवड असते, पण अस्वच्छता दिसली की आवड निघून जाते आमची, आवड निघून जाते. मला ते लहानपणी ते तोस असतात ना, तोस जास्त खावा वाटायचे. तोस सकाळी उठले की मला ते तोसचाच पुढा लागेल खाण्याकडे. पण सूर्यकांतांना मी नांदेला गेलो, आमच्याकडे नांदेला ते, आणि नांदेला ते तोस बनण्याची फॅक्टरी.
मी त्या फॅक्टरीमध्ये गेलो ते लोक जे टोस्ट बनवतात की नाही ते पाहिलं कसे बनवतात ते. हा 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 तुम्ही जा एकदा पहा, मग तुम्ही परत हात लावाल का बघा त्या टोस्टला. लय भारी तुडवतात ते. कशानं? पायानं. मला काय मटेरियल कमी पडलं तर मी जे पाहिलं आता तोच बघलं तर केळस येते मला. आवडायचं जास्त पण अस्वच्छता कळाली त्याची, सोडूनच दिलं. पण देवानं तसं केलं नाही. हा, देवाला किती आवड आहे भक्ताची. शबरीचे बेर खाल्ले, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चल विदुरा घर गावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे, उद्धव जी शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे. याला म्हणायचं आवड. देवाला इतकी भक्त आवडतात, प्राणापेक्षा स्त्री आवडतात. स्वतःच्या बायकोपेक्षा जास्त जर कोण आवडत असतील तर भक्त आवडतो देवाला. भक्त आवडतो, इतकं प्रेम देवाचं भक्त आवडतं. किती प्रेम करावं देवाने, काय काय करतो भक्ता करता, काय सांगण्याची गरज आहे. काय काय काम केले तुम्ही, तो उच नीच काही नेणे भगवंत सगळं अभंग वाचून घ्या. काय देवाचं भक्ताबद्दल समर्पण आहे, किती समर्पक आहे त्याची भूमिका आहे भगवंताची, सगळं कळलं तुम्हाला. इतके भक्त आवडा. असं म्हणतात भगवंताने अशी कामं केले जी कामं करण्याकरता आमचं मन कधी तयार होणार नाही. भगवंतानी नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता तुमच्या इकडे कर्नाटकामध्ये यावं. कुठं यावं? बेदर नगरी. इकडे ना बेदर नगरी. कुठं इकडे आहे का? बिदर. इथं आले होते माझे नामदेव भगवंत. कोणाचं लग्न लावण्याकरता? नामदेवरायांचं. तुमच्या इकडे जे मध्यस्थीला असते त्याला काय म्हणतात? जे दोन्हीकडे मध्यस्थी करतो त्याला काय म्हणतात? आमच्याकडे दलाल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? ते पुरोहित वेगळा, ते लग्न लावणार. मधाचे अटॅच करतो की नाही ते तुमच्याकडे काय म्हणतात? ब्रोकर. ब्रोकर. हा, ब्रोकर. मनावर घेऊ नका बरं का. काय तुमच्याकडे काय असेल ते असेल, आमच्याकडे म्हणतात असं विनोदाने. ऐक, भगवंताने तेच स्वीकारलं. मधल्याचं काम अवघड असतं ते. सध्या ते आता राहिले नाहीत कोणी मदत. का? कारण द्यायला तयार नाहीत कोणी कोणी. विषय तर अवघड झालाय, हार्ड झालाय सध्या विषय. आणि भगवंत लग्न लावण्याकरता आले बेदर नगरीच्या बादशाकडे. बेदर नगरीच्या बादशाच्या पदरी बाबूराव नावाचे शेठ होते. तो काही गडी सामान्य नव्हता. बाबूराव शेठाचं वजन असं होतं माय बाप, त्याच्या पदरामध्ये त्याच्या खाली 360 कारकून काम करायचे. एवढा मोठा बाबूराव शेठ. आणि नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता आले. त्यांच्या कन्येचं नाव राजाई. राजाई गोनाई दोन्ही सासा सुना लग्न लावण्याकरता. आणि असे आले महाराज बघा नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता. नामदेवरायांचं लग्न म्हणून एक इतिहासच आहे, तुम्ही वाचून बघा कधी. कसं गेले माहित आहे? पायी जोडा नसलाचा, हातामध्ये काठी सुवर्णाची, हिऱ्याची अंगठी बोटाला, जोडा नसलाचा शोभे त्याला, तुरा पागोट्याला मोत्याचा, गळ्यामध्ये कंठी, हिऱ्याची अंगठी बोटाला. असे वजनदार रूप धारण करून गेले. हातात सोन्याची काठी, नसलाचा जोडा पायामध्ये. नसलाचा कळल तुम्हाला, आता मी वाचले म्हणून सांगतोय. नसलाचा जोडा आम्हाला माहित. नसलाचा जोडा जुन्या काळातल्या लोकांना माहित असतो. तो असं कर वाचतो म्हणे, चालता नाही ना असं. तसा नाही, थोडा जोरातच वाचतो. कर असा वाचतो म्हणे तो. कर हातामध्ये सोन्याची काठी. आणि अशा वजनामध्ये देव गेले. बघल्याबरोबर बाबूराव शेठच हादरला. एवढा वजनदार माणूस कोण आहे? पण नरपूरचे राजे आहेत नामदेवराय, त्यांचा मी चाकर आहे. कोण म्हणावं? देवा.
त्याचा नोकर होऊन आलोय. नोकर कशा करता आलात? काही नाही, मला कळालंय तुमची कन्या आहे राजाई. आणि मग आमच्या राजकुमाराला, नामदेव नावाचे राजकुमार आहे, आणि त्यांचं लग्न तुमच्या मुलीसोबत व्हावं म्हणून नामदेवरायाची सोयरी घेऊन तुमच्याकडे आलोय. विचार केला, घरातला नोकर एवढा वजनदार आहे, मालक किती वजनदार असतो. इकडे तर मालकाचं काहीच नाही, आडात गुळवलीन झाडाला करंजी अशी अवस्था मालकाची. मालकाचं काय होतं, मालकाचं 2 टायमाचं खायचे लाले होते. एवढी परिस्थिती गरीब नामदेवरायांची. पण भगवंत तिथे गेले मध्यस्थी करण्याकरता, चाकर हातचं रूप धारण करून. याला म्हणायचं भक्ताचा नोकर व्हायला सुद्धा मागचा पुढचा विचार करत. का? भक्ताची तेवढी आवड आहे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, तैसा पूर्वी धावी ते इच्छा. याला म्हणायचं भक्ताबद्दल समर्पकता. भक्त एवढे आवडतात देवाला, जीवापेक्षाही जास्त आवडतात. नोकर होऊन काम करतो, नोकर होऊन. तुमच्या इथं नोकर असतात का? टाकणीमध्ये नोकर ठेवतात का? सालगडी, सालगडी काय आहे त्याला? काय साल आहे त्याला? कसं साल देता तुम्ही? 1 10 सव्वा लाख नोकराला, 1.25 लाख. मालकाला काय राहतो? हा, तो वेगळा चर्चेचा विषय, तू इथं मांडायचा. मालकाला चिपाडायचे. मालकाला राहतं काय? मालकाचे दिवस नाहीत आता. मालक होण्यात मजा. मुंगी होऊन साखर खावी, ऐरावत खाऊन मार खायचा. सालगड्याला असू द्यायची काय असेल, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याच्याला भेटत असतं. जेवढं प्राक्तनामध्ये तेवढं भेटतं, संपला विषय. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. जो आपण नोकर ठेवतो, आई ऐकते ना तुम्ही? जो आपण नोकर ठेवतो ते काम सांगितल्यानंतर करतं की मालकाच्या मनातलं ओळखून करतं? हा, कधी करतं? बरोबर, कधी करतं? सांगितल्यावर करतं. मालकाच्या मनातलं ओळखून. इथं सांगल्यावर वेळेला करत नाही म्हणून ओळखून कधी करत. पण पंढरपूरचा मालक असा नोकर आहे. दास करी दासा सांगता करी
भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. सांगण्याची गरज, एवढे भक्त आवडतात देवाला. चला मला भक्त सांगायचे नाही. जीवाची आवड ही जीवाला पतनाला नेते. आमची जी आवड आहे ती आम्हाला पतनाला कारणीभूत आहे. आम्हाला काय आवडतं? आम्हाला काही नाही. आमच्या पुरतं करायचं आणि मागे आमच्या पिढीला गोळा करून आमचं काय तेवढंच. आम्हाला एवढंच करायचं, आमच्या पुरतं करायचं आणि मागे आमच्या पिढीला तेवढं. किती पिढ्याचा विचार करतो आपण? मी तर खाल्लंच पाहिजे, पण माझी एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती बोला बोला, 7 काय दिली पाहिजे? बसून खाली पाहिजे, बसून. त्याच्याकरता मरमर करतो. कोणा करता? 7 पिढ्याचा विचार करून मरमर करतो. पण घरातली तिसरी पिढी त्याची फोटो घरामध्ये लावण्याकरता वाद करते. तिसरी पिढी फोटो लावायला तयार नाही घरामध्ये. जीव कमूनही पत्नाला चालला, आवड करूनही पत्नाला चालला. देवाची आवड, देवाची आवड हे भक्ताची. तसंच संतांची सुद्धा आवड असते. संतांची काय आवड आहे? आता संतांची आवड वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येईल. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पांडुरंगी. साधूला काय आवडतं? आवडे हे रूप गोरे सगुण, आवडे हे रूप गोरे सगुण. सुंदर ऐकायला भेटलं, सुंदर काही पाहायला भेटलं, सुंदर कोणता अनुभव आला, आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल टाळ्या वाजल्या. काय वाजल्या पाहिजे? टाळ्या वाजल्या. किती गोड आहे बघा. आवडे हे रूप गोजी रे सगुण. ही आवड संतांची. देवा काय तुझं रूप आहे, तुझं रूप पाहिल्याबरोबर अंतःकरण भरून गेलं माझं. हा अनुभव आम्हाला आहे. देवाला बघितल्यानंतर ते जाऊ दे, हे आमचं. आम्ही नीट देवच बघत नाही, हा मुळात प्रश्न मोठा आहे. आम्ही नीट देव कधी बघितला? आम्हाला देवाच्या जवळ जायला वेळच नाही. मला नवल वाटतं त्या लोकांचं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणखी त्यांच्या स्वप्नात नाही. आणि काही माणसं गाडीवर टू व्हीलरवर जातात मंदिराच्या समोरून, किक वाजून देवाला नमस्कार. काय वाजून ते असतं की नाही गाडीचं बटन? हा बटन दाबतात देवाला म्हणतात देवा नमस्कार. हा जसं काय त्याचा जावायचं या नमस्कार.
राम राम केल्यासारखा. क्षणभर थांबा आणि ज्ञानोबाने तुम्हा आम्हाला तोच उपदेश केला. हरिपाठात प्रवेश करण्याच्या अगोदर पहिला अभंग कोणता आहे? थांबा, बोला बोला बोला. हरिपाठाचा पहिला अभंग ज्ञानोबारायांचा. बसलेल्यापैकी कोणी बोला. हरिपाठातला पहिला अभंग देवाची वा. कोणता अभंग? पुढची सांगली. मागच्याने काय सांगितलं? देवाची द्वारी. तुझ्या जीवनातला एक क्षण देवाच्या दारामध्ये उभा टाकण्याकरता दे बाबा. लय गडबड करू नको. लय गडबड कामाची नसते. नाहीतर लय गडबड केली मग यमपुरीचा वाजे चौगडा. वाजे रे चौगडा. आयुष्य सरता पत्र येईल जाशील रे उघडा. धावपळ करू नको. एके दिवशी त्याची धावपळ सुरू झाली ना, मग तुझी कुठं धावपळ जाईल काय कळणार. मग थोडा क्षण दे ना आणि डोळे भरून भगवंताला पहा. कारण हाच जन्म त्याला पाहण्याकरता दिला. दुसऱ्या जन्मामध्ये पाहण्याची इच्छा होत. पशु काय पाप पुण्य एवढा जाग इथं आल्यानंतर त्याला पाहण्याची इच्छा तरी होती. त्याला पाहता येतं तेवढं पुण्याचा संचय करता येतो. आणि थोडा वेळ काढून त्याला. बरेच म्हणतात महाराज नातवाचं तोंड बघितल्याशिवाय जेवण गोड लागत नाही. हे बघायचे ते नातू या जन्मात पाहिले. लय जन्मात नातू पाहिले, पण तू पाहिले, पोरं पाहिले. पण देव सगळ्या जन्मात पाहता येईल. जन्म भरपूर आहे. पांडुरंग सगळ्या जन्मात पाहता येतो. त्याला पाहण्याची आवड निर्माण होणं ही आदर्श आवड आहे. आवडे हे रूप गोजिरे. पंढरपूरला तुम्ही जाताना माझी विनंती आहे तुम्हाला, पंढरपूरला गेल्यानंतर एक नक्की करत जा. काही माणसं एक एक दिवस 24-24 तास 38-38 तास रांगेत थांबतात आणि पांडुरंगाच्या समोर गेले डोळे झाकतात. तिथं जाऊन डोळे झाकण्यात ना तर मग घरी झाकलेलं कधी चांगलं. तिथं जाऊन त्याला पाहण्याकरता गेलो आणि तू खटाटोप काय करता केला. तिथं जाऊन डोळे झाकायचे, त्याला डोळे भरून पाहायचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण. जे का लक्षात घ्या काय म्हणतो मी. तुकोबाराय म्हटले आवडे हे रूप. चला किंवा माझ्या जीवीची आवडी किंवा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कल्पतरू. कुंडली कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची देख. हे आवडणं महत्वाचं आहे. बाकी सगळं आवडलो पण ही आवडण्याकरता पुण्य लागतं. हे कोणाला आवडत? कीर्तन भजन सगळ्याला आवडतं. आवडत काय काय गावात राहून सुद्धा कधी बंद होईल याची वाट बघतात. काय हे काल्याच्या दिवशी बघा तुम्ही सगळ्या लोकांना आनंद असतो. चांगल्या लोकांना आनंद, वाईटही लोकांना आनंद. कोणत्या दिवशी? काल्याच्या दिवशी. चांगल्या लोकांना का आनंद? 7 दिवस जे चांगली सेवा केली त्याची काल्याच्या दिवशी प्रसाद चांगला भेटेल म्हणून. आणि वाईट लोकांना का आनंद? 7 दिवस जी किरकिर चालली ते 8व्या दिवशी आता गाव गाव का हिरण्यकश्यप होय. हिरण्यकश्यप होय तेव्हाच होते का? आता गाव का हिरण्यकश्यप होय. सकाळी सकाळी वारकऱ्याने काकडा सुरू केला की वाकडीतून म्हणतात ते वारकरी मेले पाहिजे. का झोप कडू केली म्हणे आहे. झोप कडू कडून झोप कडू. अरे कडू तुझ्या करता चाललंय सगळे. कोणा करता चाललंय? उठा जागे अरे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा चित्रवी व्यथा जन्माच्या. आणि आवडल्याकरता पुण्य लागतं. कीर्तनाकडे कोणी येऊ शकतो का?
न पत्ता नहीं होता, हरे भरे डाल पर सूखा पत्ता नहीं होता। और कीर्तन को जाने की इच्छा सबको है, लेकिन वही आता है जिसको भगवान बुलाते हैं। कीर्तनाकडे कोणी येऊ शकत नाही, तर फक्त देव ज्याला बोलवतो तो येतो. पण आवड निर्माण होण्याकरता पुण्य लागतं, लक्षात. आणि म्हणून संतांना ही परमार्थाची आवड असते, संतांना ही भगवंताची आवड असते. आणि तेच तुकोबाराच्या आगमनाच्या पहिल्या चरणातून सांगता येते. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, आम्हाला आवडतं म्हटले तुकोबार आहे. आवडते आम्हा मृत्यूलोकी. मृत्यूलोक हा मृत्यूलोक आहे. हा कोणता लोक आहे? याला कोणता लोक म्हणतात? मृत्यूलोक. मृत्यूलोक का म्हणतात? खरं सांगा, इमानदारीने भजन केले की नाही तुम्ही? आता आम्ही तुमचं तुमच्या सोबत आहे बरं का, आमचं काय आमच्या सोबत आहे का? लबाडी कुठेही करायची, पण मंडपात आली की लबाडी करायची. सगळीकडली लबाडी झाकल, इथली लबाडी कधी झाकल? लक्षात घ्या. तुकोबार आहे म्हटले, हे केलेलं आवडतं आम्हाला. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, आम्हाला आवडतं पण आम्हाला जीवासारखं आवडत. हा फरक. आम्हाला आवडतं पण परी म्हणजे पण काय आवडतं नाही एका हरिनामे बिन. हरीच्या नावाशिवाय आम्हाला दुसरं काय आवडत नाही. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आम्हाला दुसरं काय आवडत? सतत सतत नामस्मरण करणं हीच आमची आवड आहे. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा.
नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी. नामस्मरण असं केलं पाहिजे. नामस्मरणात ताकद खूप आहे आणि हे संतांना माहित आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात हरीच्या नावाशिवाय आम्हाला दुसरं आवडत. भगवंताच्या नामाच्या पुढे आम्हाला संपूर्ण विश्व सुद्धा तृणवत वाटतंय. आणि नामाचा तेवढा महिमा आहे. नाम चांगले चांगले माझे कंटिका हो भरे कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षस. अरे या नामाने वानर तरतात, माणसं तरणार नाही. माणसं तरतील की नाही ते जाऊ द्या. नामाने दगड तरले माहिती आहे की नाही. नामाने दगड तरले कुठं. पण आणखी काही दगडांना खरं वाटत त्या दगडाचा विषय वेगळा राहिला. आपला तिकडे जायचं. समुद्रात जर दगड तरू शकतात जड, आपला मनुष्य जन्म मिळाला आपण तरणार नाही. फक्त एक आहे, तितक्या विश्वासाच्या प्रमाणावरती ते नामस्मरण करावं लागतं, तितक्या ताकदीने. लोक बघतायत मग घ्यायचं. नामस्मरण एक सांगू, जसं जेवण तुम्ही लोकांकरता करत नाही. जेवण लोकांकरता करता नाही. नाही शेजाऱ्याला भूक लागली मला जेवलं पाहिजे असं झाले का कधी. असं झालं नाही. शेजाऱ्याला त्याची भूक भागवण्याकरता त्याला जेवण करावं लागतं आणि आपली भूक भागवण्याकरता आपल्याला जेवण करावं लागतं की नाही. तसं आपला उद्धार होण्याकरता शेजाऱ्याकरता भजन करून जमणार नाही. आपण आपलं भजन स्वतः करावं लागणार. पोटाची भूक भागवण्याकरता सुद्धा भोजन आपल्यालाच करायचंय आणि जन्म मरणाची भूक भागवण्याकरता सुद्धा भजन आपल्यालाच करायचंय. विठाला 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 आणि मला वाटतं पोटाच्या भूकेपेक्षा ती भूक मोठी आहे. आम्हाला गिळण्याकरताच बसला एक जण. जरी त्याला आपण विसरलोय त्यानं आपल्याला विसरलं. जरी आपल्याला त्याचा ऍड्रेस माहित नाही पण त्याला आपला ऍड्रेस. जरी आपल्याला माहित नाही तो कधी येईल पण त्याने कधी यायचं हे ठरवलेलं. मग त्यानं घास घेण्याच्या अगोदर आपण आपली म्हणजे त्याची भूक शांत करण्याची जी नामात ताकद आहे ते जोडलं पाहिजे. म्हणून नाही एका हरिनामे, देवाच्या नावाशिवाय आम्हाला काही आवडत नाही आणि आमची अशी अवस्था झाली पाहिजे. तुकोबाराय ते आम्हाला सांगताय. या मृत्यूलोकामध्ये, याला मृत्यूलोक म्हणतात. मृत्यूलोक म्हणजे इथं जो जन्माला आलाय तो परमनंट राहण्याकरता नाही. इथं परमनंट कोणीच नाही. जरी परमनंट नोकरीवाला असला तरी एक दिवशी रिटायर. परमनंट राहण्याकरता कोणी आला नाही. प्रत्येकाचा एक दिवशी पत्ता कट होणार आहे. आणि म्हणून जन्माला आलाय तो इथं मरतो म्हणायला मृत्यूलोक म्हणणार. मृत्यूलोक आगा उपजणे आणि निमणे. जो उपजलाय तो निमतो, जो उगवलाय तो मावळतो. ज्याला आरंभ आहे त्याला अंत सुद्धा आहेच. आहेत ना महाराज. हे चक्र चालत राहतं. आणि म्हणून काळाने आमचा घास घेण्याच्या अगोदर आम्ही सावध झालो पाहिजे. त्याच्या अगोदर म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही एका हरिनामे वीण. भगवंताच्या नामाशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत. ही तुकोबारायांची नामाबद्दलची समर्पकता आहे. इतकी आवड, किती आवड होती किती. आणि ऐका, उग वरून नामस्मरण करून काही फायदा होत नाही. वरून नामस्मरण दिवसभर जरी केलं तरी आतमध्ये त्या नामाबद्दल प्रेम नसेल तर ते नामस्मरण करून काही फायदा होणारा नाही. दिवसभर भगवंताचं भजन करण्यापेक्षा 5 मिनिटं भजन करा. पण ज्याचं भजन करताय तो अंतःकरणामध्ये 5 मिनिटं उतरला पाहिजे. आमचा 5 मिनिट उतरला पाहिजे. नाही तर भजन दिवसभर करतोय. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवाकडे चित्त चोऱ्या करी. देह देवाकडे चित्त चोऱ्या करी. चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा. सावकारी करी दयाना अंतरी. ही का भक्ती खरी
पळते मन बाहेर, याला भक्ती म्हणतात का? भजन जसं बाह्य रंगाने करताय तसं अंतरंगामध्ये सुद्धा उतरलं पाहिजे, तर मग असं होईल. नाही एका हरिनामे. आता भजन करणारे भरपूर आहेत, का आमच्यात का बदल झाला नाही? का बदल नाही? भजन काय आजपासून चाललंय का? नुसतं भजन करून काही फायदा होणार नाही. त्याची कसब त्याचं कौशल्य माहित असणं गरजेचं आहे. मंदिर कोणाची होत नाही. महाराष्ट्रात मंदिर फक्त मोजक्या लोकांची. का? कारण त्या भजनाची हातवटी त्यांना आली, हरीचं नाव कसं घ्यावं हे त्यांना कळालंय. हायवे, आता आपला हायवे उदगीर देगलूर हायवे, रस्त्याने गाडी चालली होती, रस्त्यामध्ये अचानक गाडी बंद पडली. ड्रायव्हर खाली उतरला. ड्रायव्हरने गाडी एक तासभर तपासली, काही मेळ लागला नाही त्याला. कदरलं, शेवटी ढकलीत गॅरेजला नेऊन गाडी लावली. मेकॅनिक साहेब, गाडी खराब झाली बघा थोडं. मेकॅनिक बाहेर आला, हातामध्ये पाना. काय झालं? एक तासभर तपासली, गाडी चालू झाली बघा थोडं, तुम्हाला जमतं का? त्याने बोनेट उघडलं, इंजिन सगळीकडून बघितलं, काहीच केलं नाही. फक्त त्या इंजिनाच्या खालून 2 ठोके मारले. काय केले? इंजिनाच्या खालून असे 2 ठोके मारले आणि ड्रायव्हरला म्हणलं मार शेल्फ. आता ड्रायव्हरनं शेल्फ मारला, पहिल्याच शेल्फला गाडी चालू झाली. ड्रायव्हर मला वा वा वा, एक तासभर झटलो, मला काय गाडी चालू झाली नाही, काहीच कळालं नाही. आणि 2च ठोके मारले, गाडी चालू केली. वा वा. किती रुपये झाले? मेकॅनिक म्हटला 2000 रुपये झाले. किती झाले? 2000. 2 ठोक्याचे. 2 ठोक्याचे किती झाले? 2000. ते चिडलं ना, ते म्हणलं काय पण झाला का कारभार तुझा? माझ्या समोर 2 ठोके मारले 2 मिनिटात. 2 नाही, 1 मिनिटामध्ये 2 ठोके मारले. आणि 2 ठोक्याचे कुठं 2000 होतात का? ठोके तर मी मारले असते. ते म्हटलं येड्या, ठोक्याचे 2000 घेतले नाही. मग ठोके 2च मारले, ठोके तूही मारले असते, त्याचे 2000 घेतले नाही. मग कुठं मारावे याचे 2000 घेतले. ठोके तर महाराष्ट्रात सगळेच मारणार आहेत. महाराष्ट्रात मंदिर सगळ्याचे आहेत का? नामस्मरण तर आम्ही सगळेच करतो. मंदिर ज्ञानोबारायण, तुकोबारायांचे सगळ्याचे मंदिर झाले का? कारण नामस्मरण त्यांनी जे केलंय, नामस्मरणाबद्दल त्यांची जी समर्पकता होती ती आमची. आमचा अगोदर आम्ही जगाला प्राधान्य देतो, नंतर नामाला देतो. संतांनी अगोदर नामाला प्राधान्य दिलं, मग जगाला दिलंय. बेटाला बेटाला आमचं कसं आहे, जगाला प्राधान्य. आणि भक्ती बाह्यात्कार, आत भरिला प्रपंच, त्याच्या समर्पकता येत नाही. अशी अवस्था निर्माण होत नाही. मृत्यू लोक की आम्हा आवडते परी नाही एका हरी नामे. हरीच्या नावाशिवाय आम्हाला जग सुद्धा तुच्छ. नावाच्या पुढे जगात सुद्धा आम्हाला काही देणं घेणं, एवढी समर्पकता पाहिजे. तुकोबारायांच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. मोरया गोसावी नावाची व्यक्ती, तुकोबारायांची कीर्ती ऐकली, तुकोबारायांना बोलवलं त्यांनी. महाराज गेले, सकाळी सकाळची वेळ होती. मोरया गोसावी म्हणजे चिंतामण गोसावी. बरं, या गोसाव्याचा काय अधिकार सामान्य नव्हता. गणपती बाप्पा प्रसन्न होते प्रत्यक्ष. गणपती बाप्पा तुकोबारायांच्या काळाचा दृष्टांत. तुकोबारा गेले सकाळ सकाळची, ते पूजेला बसले होते. तुकोबारायाने बघितलं मोरया गोसावी पूजा करताय, त्या टाइमला गेले. पण हे पूजेमध्ये ध्याने बसले होते, भजन चाललं होतं ध्याने, जप वगैरे काही नामस्मरण. पण मनामध्ये मात्र दुसरा देव विचार चालला होता, प्रपंच काय. गावामध्ये त्यांची बाग होती, बाग. आणि त्या बागेमध्ये गावातली ढोरं यायचे, गुरं यायचे. आणि पूजा करता करता त्याच्या मनामध्ये विचार चालला होता, गावातले ढोरं यायला लागले. मग आपण बागेला कुंपण केलं पाहिजे. कुंपण चालू काय होती, आणि मनात विचार काय चालला होता, बागेला काय केलं पाहिजे, कुंपण केलं पाहिजे. पूजा झाली, बाहेर आली चिंतामण गोसावी. तुकोबारायांना पाहिलं. महाराज जय जय हरी म्हटले. कधी आले? काय नाही म्हटले, तुम्ही जेव्हा बागेला कुंपण करत होते तेव्हा चालू म्हणे मी. बागेला जेव्हा कुंपण चालू होतं नाही तुमचं, तेव्हा चालू. याला म्हणायचं, त्याला भक्ती म्हणता येत नाही, त्याला कुंपण म्हणायचं. तसं आहे. आणि मग तुकोबाराय म्हटले, बाबा
तुम्हाला जर अशी अवस्था प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर हरीच्या नावापुढे तुम्हाला दुसरं काहीच आवडता कामा नाही. एका हरिनामे वीण. जो तुम्ही प्रपंच डोक्यावर घेऊन बसलाय त्या प्रपंचाबद्दलची आमची भूमिका काय, अभंगाचं दुसरं नाही. एका हरिनामे वीण विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मने बैसलेशी. ह्या दोन्ही चाली म्हणणाऱ्या मंडळी करता एकदा टाळी वाजवा सर्वांनी. धन्यवाद. तुकोबारे म्हणतात मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आम्हाला फक्त इथं एकच गोष्ट आवडते ते म्हणजे हरीचं नाव. हरीचं नाव का? कारण तिथं कबुली देणारा फक्त एकच आहे ते म्हणजे हरीचं नाव. कुठं कबुली? तिथं वकिली करावी लागते. जसं इथं वकिली चालते की नाही, इथून गेल्यानंतर सुद्धा आपल्यावरती केसेस असतात. आपल्यावरती काय असतात? केसेस. आणि जसं कोर्ट कचेरी असते तसं आणखी एक कोर्ट कचेरी आहे. इथल्या कोर्ट कचेरी पासून आपण वाचू शकता, पण त्या कोर्ट कचेरी पासून वाचू शकत नाही. भारतात चोरी करणारे विदेशामध्ये पळून गेले वाचण्याकरता. बँका लुटल्या विदेशात पळून गेले. कोण कोण नाव माहिती आहेत तुम्हाला? विजय माल्या, नीरव मोदी, आणखी कोण कोणते असतील ते बघा तुम्ही. इथं चोरी करतात तर पळून जातात. इथली अदालत काही करू शकत नाही. त्यांना वाटतं आम्ही सुटलो, पण सुटले नाहीत ते, आणखी पेचात अडकले. इथं शिक्षा भोगून मुक्त झाले असते तर बरं झालं असतं. पण तिथल्या अदालत मध्ये जे काही शिक्षा होईल ते काही सामान्य. काय उत्तर देता होशील तू, आणि म्हणून करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. वकिली पत्र फक्त एकच. तिथं जर कोणी विचारलं तुमचा वकील कोण आहे, जे नामस्मरण केले ते आपल्या पुढे राहील, मी यांचा वकील आहे म्हणून तुकोबाराय म्हटले तेच आम्हाला आवडतं इथं. आणि त्याच्या शिवाय जो काही प्रपंच आमच्या समोर आहे त्याच्याबद्दल आमच्या चित्ताची अशी वृत्ती निर्माण झाली. आमचं चित्त म्हणतोय, शरीर नाही. आमचं चित्त, आमचं मन असं विरक्त झालंय. विठले हे चित्त प्रपंचापासून आहे बरं का ते. असं एके ठिकाणी आपण घेतलं, मागचं वेगळंच म्हणलं. मी म्हटलं विठले हे चित्त प्रपंचापासून आहे, मागचं म्हटलं विठले हे चित्त सरपंचापासून. चर्मन तो मनी बैसल असे.
इथले दोन्ही सरपंच सोडून आमचे सरपंच सोडून आणि आमचे सुकानंद साहेब सोडून सुद्धा बरं का मी दुसरीकडे सांगतोय सरपंचापासून नाही ते प्रपंचापासून आहे. ऐका विठले हे चित्त प्रपंचापासून संसारापासून आमचं चित्त विटले आतून विरक्तीने आतून काय काय माणसं लई मोठेपणा सांगतात महाराज हा आम्ही सोमवारी मटण खात नाही मंगळवारी खात नाही बुधवारी खात नाही आणि बाकीचे मग बाकीचे 4 वारी चलतात आम्हाला मग 3च वारा कायला सोडतो नावाला ते काय नावावर खायचं असतं का वारावर असतं का ते काही नसतं. काही माणसं मेलेल्या माणसाला हात लागलं की आंघोळ करतात बाहेरून आणि कोंबड्या तशाच खातात. हा त्याला विरक्ती म्हणायची का याला नियम पाळणं म्हणायचं का नाही. ही आम्ही बाहेरून नियम पाळतोय बाहेरून पाळून काही होणार नाही मला आमची विरक्ती आतली पाहिजे. आणि तुकोबा आहे तेच म्हणत आम्हाला प्रपंच आतूनच आवडत नाही. आता विठले हे चित्त प्रपंचापासून इतकं विटलंय त्याचं नाव जरी घेतलं तरी वमन ते मनी बैसलेसे मनातून वकार येते. आम्हाला प्रपंचाचं नाव घेतलं की आवडायला तयार नाही ते आवडणं तर लांब झालं नाव घेतलं तरी उलटी येते. प्रपंचातल्या गोष्टी सोने रुपये आम्हा मृतिके समान सोनं रुपये आम्हा मातीच्या सारखे वाटायला माणिक पाषाण खडे जैसे माणिक मोती पाचू हिरे हे सर्व आम्हाला पाषाणासारखे आणि खड्यासारखे वाटायला लागले या नामाच्या पुढे. आणि तुका म्हणे तैशा दिसतील नारी तुका म्हणे तैशा
तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. एक लक्षात घ्या, विरक्ती जगामध्ये सगळ्या गोष्टी बदल होईल, पण दोन गोष्टी बदल होत नाही. दोन गोष्टी, एक कनक आणि दुसरी कामिनी. आणि तुकोबाराय म्हटले नामाच्या पुढे या दोन्ही गोष्टी आम्हाला विरक्तिवान वाटतात. आमच्या अंतकरणामध्ये या दोन्ही गोष्टी बदल विरक्ती निर्माण झाली. एक कनक म्हणजे सोनं, सोने रुपये आम्हा मृतिके समान. सोन्याच्या ठिकाणी विरक्ती होत नाही बरं, सोन्याच्या ठिकाणी विरक्ती होत नाही. आणि दुसरी कामिनी म्हणजे स्त्री, स्त्रीच्या संबंधी विरक्ती होत नाही. आणि हे दोनच गोष्टी आहेत जे माणसाला नरकात घालतात. या दोनच गोष्टी आजपर्यंत युद्ध झाले, या दोनच गोष्टी करतात. आजपर्यंत माणसं संपले या दोनच गोष्टी करतात. एक कनका करता आणि दुसरी कामिनी करता. एक धना करता आणि दुसरी स्त्री करता. लक्षात घ्या, महाभारत झालं दुसऱ्याच्या धना करता, दुसऱ्याच्या द्रव्यावर, दुसऱ्याच्या अधिकारावर हक्क गाजवला. आणि रामायण घडलं दुसऱ्याच्या स्त्रीवर हक्क गाजवला. कनक आणि कामिनी. आणि ह्या दोन गोष्टीच्या ठिकाणी विरक्ती झाली की तुमची मंदिरं होतात. आणि तुकोबाराय म्हटले नामाच्या पुढे आम्हाला या दोन्ही गोष्टी, आमच्या अंतकरणामध्ये या दोन्ही गोष्टीबद्दल विरक्ती निर्माण झाली. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे. विटले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मनी बैसलेसे. हे तुकोबारायांचा उपदेश आहे. आणि हा उपदेश आपल्या अंतकरणामध्ये उतरावा. ह्या नामाबद्दल आपलंही प्रेम अंतकरणामध्ये जागृत व्हावं. संपूर्ण प्रपंच सांभाळतच आपल्याला करायचंय, प्रपंच आपल्याला सोडायचा नाही. सोडा म्हणून आग्रही नाही आमचा, अट्टहासही नाही. प्रपंचामध्ये राहून हे सर्व काय आपल्याला करावं लागेल. एवढाच एक जन्म आहे, याच जन्मामध्ये आपल्याला सर्व जोडून जावं लागेल. आणि या जन्मामध्ये जरी अशी संधी आम्ही गमवली तर मग नंतर पश्चाताप करण्याशिवाय आमच्याकडे दुसरं काही राहणार नाही. हे जरी नाही काल मग शेवटी पश्चाताप करण्याशिवाय काय आपल्या हातामध्ये राहा. अब पछताए क्या होत जब चिडिया चुक गई खेत. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी नामविन झालेली सेवा सद्गुरू नामदेव यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर अंतकरणापासून माफी असावी. बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. चाल म्हणायचं. चाल तुकाराम तुकाराम